आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत गुडघ्याचे ऑपरेशन रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी बद्दलचे गैरसमज आणि समज, त्याच्याबद्दल मी तुम्हाला डिटेल मार्गदर्शन करणार आहे. सगळ्यात पहिला गैरसमज असा असतो पेशंटना की रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी करत असताना रोबोट हे आपलं ऑपरेशन करत असतं आणि डॉक्टर बाहेरच्या रूममध्ये बसलेले असतात. तर हे नक्कीच नाही. रोबोटचं फक्त सहाय्यता घेतली जाते. ऑपरेशनचा एक 20 ते 30% जो पोर्शनचा भाग आहे तो आपण रोबोटच्या द्वारे करतो आणि बाकीचं सर्व ऑपरेशन हे डॉक्टरच करत असतात. तर हे मोठा गैरसमज बऱ्याच लोकांना असतो की डॉक्टर्स ऑपरेशन करत नाही आणि रोबोटच ऑपरेशन करत असतात. दुसरा गैरसमज म्हणजे बऱ्याच पेशंटना ही शंका असते की रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरीमध्ये टाके जे पडतात ते फार थोड्या प्रमाणातच पडतात आणि फार जास्त मोठं वडीचं ऑपरेशन करायची गरज पडत नाही. तर ही पण एक मोठी गैरसमज आहे. तर ॲक्च्युली रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी करत असताना किंवा कन्व्हेन्शनल नी रिप्लेसमेंट करत असताना आपल्याला जेवढंही तो सांध्या टाकण्यासाठी जेवढी जागा लागते तेवढंच आपण जॉईंट ओपन करतो. उगाचच आपण पूर्ण जॉईंट ओपन करून ठेवत नाही. त्यामुळे हे जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी ही मिनिमली इन्व्हेसिव्ह असते. त्याच्यासाठी फार मोठे जास्त टाके लागतात किंवा फार कमी इन्सेशनमधनं किंवा कमी टाक्यांमधनं ऑपरेशन होतं हे असं नक्कीच नाही. बऱ्याच लोकांना हा एक गैरसमज असतो की रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी ही पेनलेस सर्जरी आहे आणि याच्यामध्ये अजिबातच दुखत नाही. अशी ही चुकीची माहिती बऱ्याच माध्यमातून पसरते आहे, पण हे नक्कीच नाही आहे. हां, पेन हे नक्कीच कमी असतं कारण सॉफ्ट टिश्यू हँडलिंग हे कमी असतो. कन्व्हेन्शनल रिप्लेसमेंटपेक्षा रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरीमध्ये सॉफ्ट टिश्यू हँडलिंग कमी असल्यामुळे त्याच्याने होणारा जो गुडघ्याचा सूज आहे किंवा जे दुखणं आहे हे कमी प्रमाणात असतं आणि पेशंटला हे कमी प्रमाणात जाणवल्यामुळे रिकव्हरी ही फास्ट होते. अजून एक गैरसमज हा असा असतो की रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी ही फार महागडी आहे आणि त्याच्यासाठी लागणारं जे तंत्रज्ञ वापरलं जातं त्याच्यासाठी भरपूर जास्त पैसे द्यावे लागतात. पण हे नक्कीच नाही. आपलं कन्व्हेन्शनल रिप्लेसमेंट जे आपण करतो त्याच्यापेक्षा फारच थोडेसे पैसे जास्त देऊन हे ऑपरेशन आपण करू शकतो. जे तंत्रज्ञान आपण वापरतो किंवा जी सामग्री आपण वापरतो याच्यासाठी लागणारा खर्चच फक्त एक्स्ट्रा लागतो आणि असे फार जास्त पैसे लागत नाहीत.